Namaste friends, I welcome you in these sessions. So today we are going to discuss the problems on Lambert's-Beer's law. So let us discuss the problem. So let us read first problem. We will together read the problem. 0.01 molar solution of a colored substance absorbs 90% of incident radiation. If the path length of a cell is 1.5 centimeter, calculate the molar absorptivity of the substance. ठीक आहे. सो या प्रॉब्लेम मध्ये काय दिलंय, कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे, ॲब्झॉर्बन्स दिलेला आहे, ठीक, पाथ लेंथ दिली आहे आणि काय विचारलंय, मोलार ॲब्झॉर्प्टिव्हिटी काढायला विचारलंय, म्हणजे ॲप्सलॉंगची व्हॅल्यू काढायला विचारले. ओके, सो फर्स्ट रीड द प्रॉब्लेम केअरफुली, देन राईट डाऊन व्हॉट आर द गिवन व्हॅल्यूज. गिवन काय काय दिलेलं आहे, कॉन्सन्ट्रेशन दिले C इज इक्वल टू 0.01 मोलार, पाथ लेंथची व्हॅल्यू दिली आहे 1.5 सेंटीमीटर, ॲब्झॉर्बन्सची व्हॅल्यू दिली आहे 90%, A इज इक्वल टू 90%. ओके, मग ट्रान्समिटन्स किती असेल, देअरफॉर T इज इक्वल टू 100 मायनस 90 विच इज इक्वल टू 10%. 10% म्हणजे 10 अपॉन 100 विच इज इक्वल टू 0.1. सो देअरफॉर ट्रान्समिटन्स इज इक्वल टू 0.1. आता हे ट्रान्समिटन्स असाही काढता येतो किंवा दुसरी पद्धत अशी आहे, पर्सेंटेज ट्रान्समिटन्स T इज इक्वल टू T इंटू 100. पर्सेंटेज ट्रान्समिटन्स T इज इक्वल टू इंटू 100. ओके, आता पर्सेंटेज ट्रान्समिटन्स किती दिलेला आहे, इथे 10% आले, आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे 10 इंटू T इंटू 100, देअरफॉर T इज इक्वल टू 0.1. ओके, जी मेथड तुम्हाला सोपी वाटतं त्या मेथडने तुम्ही हा प्रॉब्लेम सोडवू शकता. ठीक आहे. देन ॲब्झॉर्बन्स ऑफ सोल्युशन किती, ह्या ॲब्झॉर्बन्स ऑफ सोल्युशन इज इक्वल टू, जस्ट वेट, हां इथे ॲब्झॉर्बन्सचा फॉर्म्युला काय, A इज इक्वल टू निगेटिव्ह लॉग ऑफ T. ओके, T ची व्हॅल्यू किती, 0.1 व्हॅल्यू मांडा इथे. सो निगेटिव्ह लॉग ऑफ 0.1 इज इक्वल टू 1. कॅल्सीवरती तुम्ही सोडवू शकता. Okay, so absorbance of solution comes to be 1. Now, according to the Lambert's-Beer's law, Lambert's-Beer's law नुसार काय Lambert's-Beer's law, absorbance is equal to molar absorptivity into path length into concentration. Okay, just rearrange this equation for molar absorptivity. Okay, therefore epsilon is equal to A upon BC. आपण या पद्धतीने सोडवू शकतो हे प्रॉब्लेम. देअरफॉर ॲब्झॉर्प्टिव्हिटी इज इक्वल टू A अपॉन BC. ॲब्झॉर्बन्सची व्हॅल्यू आली आहे 1, B ची व्हॅल्यू आहे 1.5 आणि C ची व्हॅल्यू आहे 0.01. जस्ट पुट दिस इन दिस फॉर्म्युला अँड सिम्प्लिफाय दिस, देन वी गेट आन्सर 66.67 लिटर पर मोल पर सेंटीमीटर. दिस इज द युनिट ऑफ मोलार ॲब्झॉर्प्टिव्हिटी. ओके, नाव लेट अस रीड द प्रॉब्लेम नंबर 2. सेकंड प्रॉब्लेम सर्वांनी एकत्र वाचूयात. When a 0.005 molar solution is placed in a 4 centimeter path length cell, shows an absorbance of 0.25. What will be the absorbance of the solution if it is placed in 1 centimeter path length of the cell? ठीक आहे. तर हा प्रॉब्लेम वाचल्यानंतर याच्यामध्ये दोन पार्ट आहेत असं समजतं. आता पहिल्या पार्टमध्ये काय दिलेलं आहे, लेट्स से पार्ट 1, concentration of solution C1 is given, it is how much, 0.005 molar. It is okay, this solution is placed in a 4 centimeter path length, म्हणजे B1 ची व्हॅल्यू दिली आहे किती, 4 सेंटीमीटर, and it shows the absorbance of value 0.25. ठीक आहे, म्हणजे आपल्याकडे हा एक पाथ लेंथचा सेल आहे. ओके, जे की ज्याची पाथ लेंथ किती आहे, 4 सेंटीमीटर. ठीक, सेम कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन याच्यामध्ये टाकलं. ओके, this is the value of C1 and it shows absorbance A1 is equal to 0.25. ठीक, सेकंड हाफ मध्ये काय म्हटलं त्यांनी, what will be the absorbance of the solution if it is placed in 1 centimeter of the path length. ओके, म्हणजे 1 सेंटीमीटर म्हणजे हा छोटा सेल आहे आणि याची पाथ लेंथ आहे 1 सेंटीमीटर. कॉन्सन्ट्रेशन सेम आहे. ओके, हिअर C1 इज इक्वल टू C2 अँड ॲब्झॉर्बन्सची व्हॅल्यू आपल्याला विचारली आहे काढायला. ठीक आहे, आला प्रॉब्लेम तुमच्या लक्षामध्ये. So C2 is equal to 0.005 molar, B2 is equal to 1 centimeter, A2 equal to question mark. ठीक, so answer. So according to the Lambert's-Beer's law, आता इथे बुक्स मध्ये थोडीशी मिस्टेक आहे, हे निग्लेक्ट करा. प्रत्येक वेळेस Lambert's-Beer's law लिहित चला. A is equal to epsilon BC. Okay, therefore epsilon is equal to A upon BC. Then find out the molar absorptivity value. It is equal to 12.5 liter per mole per centimeter. Okay, now second half मध्ये
path length is equal to 1 centimeter and concentration is same, it is equal to 0.005 molar. Therefore absorbance is equal to 12.5. this is the value of molar absorptivity into 1, path length value 1, concentration value 0.005. तिघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला absorbance value मिळाली 0.0625. okay, so therefore the solution will show absorbance of 0.0625 when path length of the cell is 1 centimeter. ठीक आहे. आता प्रॉब्लेम नंबर 3 एकत्र वाचूयात. A solution of potassium dichromate of concentration 2.8 into 10 raised to minus 5 shows an absorbance of 1.1 at its wavelength of maximum absorption. Full stop. Calculate the concentration of an unknown potassium dichromate solution which shows an absorbance of 0.81 in the same cuvette. आता path length same ठेवली आहे. Okay. So what is given? केस 1 मध्ये कॉन्सन्ट्रेशन दिले C1 इज इक्वल टू 2.8 इंटू 10 रेज टू मायनस 5 मोलार. ठीक. आणि त्याचा ॲब्झॉर्बन्स दिलाय, ॲब्झॉर्बन्स इज इक्वल टू 1.1. ठीक आहे. ॲब्झॉर्बन्स हॅव नो युनिट. कॅल्क्युलेट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ अननोन सोल्युशन डायक्रोमेट सोल्युशन विच शोज ॲब्झॉर्बन्स ऑफ 0.81 इन द सेम कुवेट. म्हणजे A2 ची व्हॅल्यू दिली आहे 0.81 आणि C2 ची व्हॅल्यू आपल्याला काढायला विचारली आहे. ठीक आहे. आलं लक्षामध्ये. नाव लेट for known concentration absorbance A1 is equal to epsilon B C1. आता B दोन्ही केस मध्ये सेम आहे. सेकंड फॉर अननोन सोल्युशन absorbance will be A2 is equal to epsilon B C2. आता दोघांचा रेशिओ घेतला. दिस इज इक्वेशन 1 and this is equation 2. Taking ratio of equation 1 and 2 then we get A1 upon A2 is equal to C1 upon C2. ओके. आता A1 ची व्हॅल्यू दिली आहे, A2 ची व्हॅल्यू दिली आहे, C1 ची दिली आहे आणि C2 ची आपल्याला काढायला विचारली आहे. जस्ट पुट दिस ऑल दिस व्हॅल्यू इन दिस फॉर्म्युला. Okay, simplify the equation and then we get value of C2 is equal to 2.06 into 10 raised to minus 5. So therefore the unknown concentration of dichromate solution is equal to 2.06 into 10 raised to minus 5 molar. Okay, now problem number 4. A colored solution absorbs 12.5% of incident light. What will be the percentage of light absorbed by the same if its concentration and path length both are double? Okay, थोडासा ट्रिकी प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. ट्राय टू अंडरस्टँड दिस प्रॉब्लेम. कलर्ड सोल्युशन दिलंय की त्याचा ऑब्झर्बन्स 12.5% आहे. ठीक आहे. आणि ट्रान्समिटन्स विचारलं आहे. ओके. आता ट्रान्समिटन्स विचारलं आहे, पण कसं ट्रान्समिटन्स विचारलं आहे की त्याचं कॉन्सन्ट्रेशन आणि पाथ लेंथ डबल केलं तर त्याचा ट्रान्समिटन्स काय असेल अशाचा प्रॉब्लेम आहे. आता आपण केस डिफाईन करूयात. पहिल्या केसमध्ये केस 1 मध्ये ॲब्झॉर्बन्स A1 इज इक्वल टू 12.5% विच इज इक्वल टू 0.125. लेट C1 बी द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन अँड B1 बी द पाथ लेंथ ऑफ दी सेल. ठीक आहे. आता सेकंड केसमध्ये व्हॉट विल द व्हॅल्यू ऑफ ट्रान्समिटन्स T2 इक्वल टू क्वेश्चन मार्क वेन concentration is 2 times C1 and path length is 2 times B1. Okay, B2 is equal to 2 times B1 and C2 equal to 2 times C1. Okay, आलं लक्षामध्ये. आता let us write let A1 C1 B1 T1 and A2 B2 A2 C2 B2 T2 are absorbance, concentration, path length and transmittance in the initial and final settings respectively. Okay, in first case the A1 value is 12.5%, therefore A will be 0.125. Therefore 12.5% is equal to 12.5 upon 100 which is equal to 0.125. So absorbance value we got. Okay, and now in second case C2 equal to 2 times C1 and B2 is equal to 2 times B1. So according to the Lambert-Beer's law, A1 is equal to epsilon C1 B1, A2 is equal to epsilon C2 B2. Okay, now take the ratio of this equation 1 and equation 2, then we get therefore A1 upon A2 is equal to epsilon C1 B1 upon epsilon. Okay, put this value of C2 ची व्हॅल्यू किती 2 times C1 आणि B2 ची व्हॅल्यू 2 times B1. इथे बघा C2 ची व्हॅल्यू 2 times C1 आणि B2 ची व्हॅल्यू 2 times B1. So simplify this equation, then we get 1 upon 4. Okay, 1 upon 4. So therefore A2 is equal to 4 times A1. A2 is equal to 4 times A1. Just put the value of A1 0.125 and the absorbance value of second solution will be 0.5. So new absorbance will be 0.5.
आता आपल्याला प्रॉब्लेममध्ये ट्रान्समिटन्स विचारलेला आहे. सो आता फॉर्म्युला काय A2चा ॲब्झॉर्बन्सचा, ॲब्झॉर्बन्स इज इक्वल टू निगेटिव्ह लॉग ऑफ ट्रान्समिटन्स. सो A2 इज इक्वल टू निगेटिव्ह लॉग ऑफ T2. A2 ची व्हॅल्यू 0.5, निगेटिव्ह लॉग ऑफ T2, देअरफॉर रिअरेंज करा इक्वेशन. log T2 is equal to minus 0.5, therefore T2 is equal to anti-log of minus 0.5 and this value comes 0.3162. In percentage, it is equal to 31.62%. Okay, so this is very interesting problem. Now last problem we will discuss, problem number 5. Let us read together. The transmittance of 2.2 into 10 raised to minus 3 molar solution of a substance was found to be 80% at 350 nanometer. When placed in a cell of 1 centimeter inner diameter, calculate molar absorptivity and absorbance. Okay, very nice problem. So what is given? Concentration is given. C is equal to 2 into 10 raised to minus 3 molar. Then transmittance is equal to 80%, which is equal to 0.8. B path length is given 1 centimeter. Calculate molar absorptivity and the absorbance. Okay, then let us write percentage T is equal to T into 100. This is 80% is equal to T into 100, therefore T equal to 0.1. Now absorbance formula काय, negative log of T. Just put the value of T 0.8, then we get absorbance value 0.0969. Okay, then according to the Lambert-Beer's law, A is equal to epsilon BC. A ची व्हॅल्यू मांडा. Okay, B दिली 1, C ची व्हॅल्यू 2 into 10 raised to minus 3. Just put this value of each constant and simplify the equation, then we get epsilon is equal to 48.45 joule per mole per centimeter. Okay, so the absorbance will be 0.0969 and absorptivity will be 48.45 liter per mole per centimeter. Okay, now this is the homework for you. Problem number 4.7. Take a screenshot of this. Solve this problem and send me its answer. Okay, send me वहीचा फोटो काढा आणि मला याचं उत्तर तुम्ही पाठवा. ठीक आहे. So thank you for watching this session.